श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्या घरात असं घडलं आहे का की सगळं पूर्वीसारखंच आहे, तेच घर, तेच माणसं, तेच आयुष्य, पण तरीही मनात एक वेगळीच शांतता जाणवू लागते. किंवा असंही होतं की मोठं संकट दारात उभं असतं, पण का कोण जाणे मनात भीतीपेक्षा विश्वास जास्त असतो. अशा वेळी अनेक भक्त एकच गोष्ट म्हणतात, स्वामींची कृपा आहे. पण गुरुकृपा खरंच कशी ओळखायची? ती फक्त चमत्कारात असते की ती आपल्या दैनंदिन आयुष्यातही हळूच जाणवत असते? आज याच विषयावर आपण गुरुतत्वाच्या शिकवणीतून मनन करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे एका नव्या दृष्टीने पाहायला शिकाल. आणि जर श्री स्वामी समर्थांवर तुमची मनापासून श्रद्धा असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर स्वामी भक्त मित्रांपर्यंत हा संदेश पोहोचावा म्हणून शेअर करा. आणि कृपा सिंधू माऊली या आपल्या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेहमी एक चूक करतो. आपल्याला वाटतं गुरुकृपा म्हणजे घरात पैसाच पैसा यायला हवा, कधीच कोणी आजारी पडू नये, कोणाचंच काहीच वाईट होऊ नये, कोणतंच संकट यायला नको. पण गुरुतत्व असं कधीच सांगत नाही, कारण ज्या घरात माणसं आहेत तिथे सुखही येणार आणि दुःखही येणार. हे जीवनाचं सत्य आहे. मग प्रश्न असा आहे, गुरुकृपा नेमकी कुठे दिसते? सर्वप्रथम ती घराच्या वातावरणात जाणवू लागते. पूर्वी लहानशा गोष्टींवरून भांडण व्हायची, राग दिवसेंदिवस मनात राहायचा, एकमेकांशी बोलणं सुद्धा बंद व्हायचं. पण हळूहळू कोणताही मोठा चमत्कार न होता घरात शांतपणे बदल घडू लागतात. कोणीतरी पहिल्यांदा माफी मागतो, कोणीतरी राग घेऊन शांत बसतो, कोणीतरी आपली चूक मान्य करतो आणि घरात पूर्वीपेक्षा जास्त समजूतदारपणा यायला लागतो. हा बदल नेहमी मोठ्या आवाजात दिसत नाही, पण तो घराचं भविष्य बदलायला सुरुवात करतो. कारण ज्या घरात अहंकार कमी होतो तिथे प्रेमाला जागा मिळते, आणि जिथे प्रेम वाढायला लागतं तिथे गुरुकृपेचा सुगंध हळूहळू पसरायला लागतो. आज स्वतःच्या घराकडे एकदा शांतपणे पहा. गेल्या काही महिन्यात किंवा काही वर्षात तुमच्या घरात असा एखादा चांगला बदल झाला आहे का, जो तुम्ही कधी गुरुकृपेच्या दृष्टीने पाहिलाच नाही? कदाचित याच सूक्ष्म बदलांमधून गुरुतत्व आपल्याला सांगत असतं, मी तुमच्यासोबत आहे. पण इथे एक गोष्ट खूप शांतपणे समजून घ्यायला हवी. अनेकदा आपण घरात देवघर आहे, रोज दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, आरती करतो, पण घरात शांतता का नाही? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. कारण दिवा फक्त देवघरात लावून उपयोग नाही, तो आपल्या मनातही पेटला पाहिजे. गुरुतत्व आपल्याला नेहमी एकच शिकवण देतं, जिथे घरातले लोक एकमेकांचा आदर करतात तिथे घर हळूहळू मंदिर होऊ लागतं. मोठे मोठे यज्ञ करण्यापेक्षा घरात 4 गोड शब्द बोलणं अधिक महत्त्वाचं असतं. मोठे मोठे दान करण्यापेक्षा घरातल्या वृद्धांचा आदर करणं अधिक महत्त्वाचं असतं. लांब तीर्थयात्रा करण्यापेक्षा आईवडिलांच्या डोळ्यात आनंद आणणं कधीही मोठी भक्ती असू शकते. कारण गुरुकृपा फक्त पूजेत नसते, ती वागण्यातही दिसली पाहिजे. एक क्षण डोळे बंद करून विचार करा, तुमच्या घरात कोणी एक व्यक्ती अशी आहे का जिला तुमच्या एका गोड शब्दाची गरज आहे? कोणी अशी व्यक्ती आहे का जिच्याशी तुम्ही फार दिवसांपासून मनापासून बोललाच नाही? कोणी असं आहे का ज्याला तुम्ही माफ करू शकता? जर उत्तर हो असेल तर कदाचित आजच स्वामी तुमच्याकडून हाच सेवा धर्म घेऊ इच्छित आहेत. कारण गुरुतत्व म्हणतं, प्रेम दाखवण्यासाठी मोठी संधी लागत नाही, एक निर्मळ मन पुरेसं असतं. आज तुम्ही जर घरी परतलात आणि कारण नसताना आईला किंवा वडिलांना किंवा जीवनसाथीला फक्त एवढंच म्हटलात, तुम्ही आहात म्हणून हे घर आहे, तर विश्वास ठेवा, त्या एका वाक्याने जे समाधान घरात निर्माण होईल ते 1000 शब्दांनीही निर्माण होणार नाही. आणि अशाच छोट्या छोट्या कृतींमधून घरात गुरुकृपेचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण स्वामी नेहमी मोठ्या चमत्कारांमधून नाही, तर आपल्या लहान सत्कर्मांमधून घरात आशीर्वाद देतात. आता तुम्ही कदाचित म्हणाल, हे सगळं ठीक आहे, पण आमच्या घरात अडचणी अजूनही आहेत. हो, असं असू शकतं, कारण गुरुकृपा म्हणजे अडचणी कधीच येणार नाहीत असा त्याचा अर्थ नाही. खरं तर अनेक वेळा गुरुकृपा संकट संपण्यात नसते, तर संकटात संपूर्ण कुटुंब एकत्र उभं राहण्यात असते. पूर्वी एखादी अडचण आली की घरात एकमेकांवर दोषारोप व्हायचे, राग, भांडण, अबोला यांनी घर भरून जायचं. पण हळूहळू एक दिवस तुमच्या लक्षात येतं की आता तसंच मोठं संकट आलं तरी घरातली माणसं एकमेकांचा हात सोडत नाहीत.
कोणी धीर देतो, कोणी प्रार्थना करतो, कोणी कर्तव्य शांतपणे पार पाडतं. हा बदल लहान वाटू शकतो, पण याच बदलामुळे घर तुटण्यापासून वाचतं. लक्षात ठेवा, गुरुकृपेचं एक मोठं चिन्ह म्हणजे घरात आशा जिवंत राहणं. ज्या घरात कठीण काळातही कोणी एक जण म्हणतो, काळजी करू नका, स्वामी आहेत, सगळं ठीक होईल, त्या वाक्यात फक्त सांत्वन नसतं, तिथे श्रद्धा असते. आणि श्रद्धा माणसाला तुटू देत नाही. गुरुतत्व आपल्याला एक सुंदर मार्ग दाखवतं. संकट आलं की घाबरू नका, प्रार्थना करा, योग्य प्रयत्न करा आणि एकमेकांचा हात घट्ट धरा. यात चमत्कार नसला तरी जीवन बदलण्याची मोठी शक्ती आहे. आज एक क्षण घ्या, स्वतःला विचारा, गेल्या 1 वर्षात माझ्या घरात कोणता चांगला बदल झाला? आम्ही पूर्वीपेक्षा जास्त एकत्र आहोत का? आमच्या बोलण्यात गोडवा आला आहे का? घरात देवाचं नाम पूर्वीपेक्षा जास्त घेतलं जातं का? जर यापैकी एका प्रश्नाचंही उत्तर हो असं असेल तर त्या बदलासाठी स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. कारण गुरुकृपा नेहमी गाजावाजा करत नाही, ती शांतपणे घरात येते, प्रेम, विश्वास आणि एकमेकांविषयी जिव्हाळा वाढवत राहते. आणि ज्या घरात हे 3 गुण वाढतात तिथे सुख यायला उशीर होऊ शकतो, पण शांती नक्की यायला सुरुवात होते. पण यामध्ये आणखी एक अतिशय सूक्ष्म चिन्ह असतं, जे अनेकांच्या लक्षातच येत नाही. पूर्वी घरात प्रत्येक निर्णय घाईघाईत घेतला जायचा, रागाच्या भरात शब्द बोलले जायचे आणि नंतर त्याचाच पश्चाताप व्हायचा. पण हळूहळू एक बदल घडू लागतो. घरातली माणसं निर्णय घेण्यापूर्वी थोडा विचार करू लागतात. राग आला तरी क्षणभर शांत राहायला शिकतात. कारण जिथे विवेक जागा होतो तिथे गुरुतत्व कार्य करत असतं. गुरुकृपा फक्त बाहेरची परिस्थिती बदलत नाही, ती आतला विचार बदलते. आणि विचार बदलला की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की संपूर्ण घराचं भविष्य बदलायला लागतं. अनेकदा आपल्याला असं वाटतं, स्वामी माझ्या घरी कधी येतील? पण कदाचित हा प्रश्न थोडा बदलायला हवा. माझं घर स्वामींच्या विचारांना योग्य आहे का? कारण स्वामींना मोठं घर नको असतं, त्यांना मोठं मन हवं असतं. त्यांना महाग सजावट नको असते, त्यांना निर्मळ भावना हव्या असतात. ज्या घरात अन्न कृतज्ञतेने खाल्लं जातं, वृद्धांचा आदर होतो, लहानांना प्रेम मिळतं आणि देवाचं स्मरण दिखाव्यासाठी नव्हे तर मनापासून केलं जातं, असं घर हळूहळू आध्यात्मिक ऊर्जेने भरू लागतं. म्हणून आज एक लहानसा संकल्प करा. दररोज फक्त 2 मिनिटं संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. फक्त 2 मिनिटं, काही मागू नका, फक्त नाम घ्या. कदाचित पहिल्या दिवशी काही जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पण जेव्हा हे नाम घराच्या वातावरणात मिसळायला लागेल तेव्हा शब्दांमध्ये न सांगता येणारं समाधान हळूहळू अनुभवायला मिळेल. कारण गुरुकृपा ओरडून सांगत नाही, मी आले आहे. ती शांतपणे मनात घर करते. आणि ज्या घरात मन शांत होतं तेच घर खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ लागतं. आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण अनेकदा स्वामींकडे एकच प्रार्थना करतो, स्वामी माझं घर सुखी ठेवा. ही प्रार्थना खूप सुंदर आहे, पण याहूनही सुंदर एक प्रार्थना असू शकते, स्वामी आमच्या घरात प्रेम कधीही कमी होऊ देऊ नका, एकमेकांबद्दलचा विश्वास तुटू देऊ नका, राग आला तरी क्षमेचा मार्ग दाखवा आणि संकट आलं तरी तुमच्यावरील श्रद्धा कधीही डळमळू देऊ नका. कारण ज्या घरात श्रद्धा जिवंत असते त्या घरात आशाही जिवंत राहते आणि ज्या घरात आशा जिवंत असते ते घर कधीच हरत नाही. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा फक्त मोठ्या चमत्कारांमध्ये शोधू नका. ती कधी आईच्या हास्यात दिसते, कधी वडिलांच्या आशीर्वादात दिसते, कधी भावंडांच्या प्रेमात दिसते, कधी जीवनसाथीच्या समजूतदारपणात दिसते आणि कधी घरातल्या एका शांत संध्याकाळी सुद्धा जाणवते. म्हणून आज या व्हिडिओनंतर तुमच्या घराकडे नव्या नजरेने पहा. कदाचित ज्या गोष्टींना तुम्ही नेहमीचा योगायोग समजत होतात त्यामागे गुरुकृपेचा स्पर्श असू शकतो. चला शेवटी स्वामींच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या घरात संपत्ती आली नाही तरी चालेल, पण समाधान कधीही कमी होऊ देऊ नका. मोठेपणा मिळाला नाही तरी चालेल, पण नम्रता नेहमी ठेवू द्या. संकट आली तरी एकमेकांचा हात सोडू देऊ नका. आमच्या घरात तुमचं नाम, तुमची सेवा आणि तुमच्यावरील अढळ श्रद्धा सदैव राहू द्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.